राज्यात उद्या खरं तर 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं, मात्र 24 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात। याचं कारण काय तर निवडणूक आयोगानं त्या निवडणुका पुढे ढकलल्यात। काही तांत्रिक कारणास्तव या निवडणुका पुढे ढकलल्यात, पण त्यामुळे उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरलेलं आहे आणि आता या 24 नगरपालिकांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। राज्यात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ। 24 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। राज्यातील जवळपास 24 नगरपरिषदांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलल्या आहेत। गेल्या 2 आठवड्यांपासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता तिथं अचानक निवडणुका लांबल्यामुळे शुकशुकाट पसरला। कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर जणू पाणी फिरलंय। जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय। 24 नगरपरिषदांमध्ये 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला म्हणजे नियोजित वेळेत पार पडतील। संबंधित नगरपरिषदांमधील उमेदवारांनी अर्ज छाननीवर आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती। न्यायालयात या हरकतींचा निकाल 23 नोव्हेंबर नंतर लागला। तोपर्यंत अर्ज माघारीची मुदत निघून गेली होती। तसंच चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला। म्हणूनच राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत। निवडणूक आयोगानं स्थगिती दिलेल्या नगरपरिषदांमध्ये अमरावती विभागातून बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा आणि वाशिम या नगरपरिषदांचा समावेश आहे। तर कोकण विभागात अंबरनाथ नगरपरिषदेत निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातून फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर आणि वसमत या नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या। तर नागपूर विभागातून घुग्गुस आणि देवळी या नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे गेल्या। नाशिक विभागातून देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी आणि नेवासा या नगरपरिषदांची निवडणूक लांबणीवर पडली आहे। तर पुणे विभागातून बारामती, फुरसुंगी, उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा आणि अनगर अशा नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या। दरम्यान निवडणूक आयोगाच्या कारभारावर सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय आहे ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। नाही, आता याचा अर्थ हे नक्की काय आहे हे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी थेट नगराध्यक्ष आहे त्या ठिकाणी तर कसं करणार की ज्या 4 वॉर्डातल्या वॉर्डच्या निवडणुका तुम्ही पुढे ढकलता, त्या वॉर्डातल्या लोकांनी मतदान कधी करायचं थेट नगराध्यक्षाला, मग त्या निकालाचं काय, आधीचं काय, हा सगळा घोळ आहे आणि हा घोळ नाही व्हायला पाहिजे। याकरता सरकारने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। निवडणूक आयोगाचं जे काही कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत याबाबतीत खूप शंकेला जागा आहे। म्हणजे कार्यक्रमच ज्या पद्धतीनं दिला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं दिलेले आहेत। इतका गोंधळ प्रथम पाहतोय। पूर्वीचे निवडणूक आयोग होते ना ते असे होते की ते स्वतंत्र असायचे, स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांना असायचा, कोणता हस्तक्षेप नसायचा, सत्ताधारी सुद्धा निवडणूक आयोगाला घाबरत असायचा। आता अलीकडे केंद्रापासून तर राज्यापर्यंत सगळं निवडणूक आयोग हे सत्तेचे प्रमाणे चालतात, सत्ता म्हणाल तशी चालतात, सत्तेवरच्या लोकांचं ऐकतात। निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे उमेदवारांची चिंता मात्र वाढली आहे। 2 दिवसांवर आलेली निवडणूक अचानक लांबणीवर पडल्यामुळे सर्वांचाच उत्साह मावळला आहे। शिवाय ज्यांना विजयाची आशा होती त्यांचीही धाकधूक वाढली आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, पण अवघ्या काही तासांवर निवडणूक आल्यामुळे ती शक्यताही मावळली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।